आणि वैताग आलाय का जेवणात? वैताग आलाय? हे काम कर की कुठतरी जा फाशी घे. बरोबर आहे बापरे. फाशी घ्यायला होतो का त्याला? मग आता वैताग जेवण झाल्यावर काय करावं लागतंय? अरे पण एखादं विचारतो बाबा कशा म्हणा काय काय हे लगेच असलेलं काय? मग एक काम कर 90 टाक. ते पेतो का? तुला लागली गांसळ त्याला लावतो का? अरे 90 टाकले वैतागच राहत नाही. अरे पण माझा वैताग प्रॉब्लेम काय हे तरी विचारा की आधी. मग सांग की तू सांगा नाहीत. काय झालं पहिल्यांदा ते व्यवहार म्हणजे मी काय केलं बिझनेस चालू केला कसला? गाड्यांचा व्यवहाराचा. हम्म. आणि ते सोन्या बावळा त्या नादी लागून मी दादाला तसलं डांबड्यात गाडी म्हणून दिली. तुला अकल नव्हती आलाय का? हा तुला अक्कल नाही. आणि गेल्या वेळेस तर काय झालं हे माझा मैतीचा बिझनेस आपण चालू करू हा आणि त्यात ह्याने परत रट्ट मलाच बसवलं आणि हे झाला हात काढून माग. त्याचं तसंच असतं. मी सांगितलं वय मग कोण सांगितलं? हे आयडिया दिली मला मी लागा. का आयडिया दिली? म्हणलं ती लय भारी चालेल म्हणला बिझनेस. आता काय रोज गावात काय पटापटा माणसं मरतात काय? मी सांगतोय का बाबट हो म्हणला आपण खलास करू एक एक जण. हा अरे मी का हेच म्हणत होतं. खलास करून कुठं काय माहितीचा असलं होतं का? त्याला लागा पोपटन मीच पाहिजे. कोणाचं तुझं काम काम आहे नाही का ते. कुठल्या कुत्र्याचं नालाय का धंदा करतो तू. जाऊ दे म्हणून आता डोक्यात काय आहे तुझ्या? आता काय आहे तुझ्या डोक्यात? मी ठरवलंय तुमच्यासारख्या टोकरांच्यात बसणारच नाही. लागा. आला का? जा मग निघ. अरे ऐकून निघ तर मग. घ्या ना. मग मी काय करावलंय असं उंच देह हा उंच देह कुठं डोंगरावर चढतो का? मग अरे आम्हाला उंच देह ऐकून म्हणजे? घे की त्याचं. काय झालंय शाळा नाही रे शिकलो हम्म. तुमच्या सारख्या बावळ्यांच्या नादी लागायचं मला. नाही एक काम करू मग आपण 3 जण आता जाऊ. हा, शाळा उद्यापासून चालू व्हायची. हा. बसू आपण शाळेत. अरे ऐकून गेला का? ही मंत्री संत्री आमदार खासदार फिसदार पंतप्रधान असं आपल्या हाताखाली काढून अरे वा वा मस्त. आणि खांद्यावर हात काढ. जाऊ खा मस्त काढील का नाही? अरे मस्त काढ काठीच्या ठोक्यात पाड. अरे हात काढ म्हणजे यार खाता दुखतोय. खांद्याचा जागा झालाय होय. लगेच हात काढ नेमका आता लगेच मोठा झाला तू. लागा तोच लगेचच डोंगरा एवढा झाला काय हा. लगेच, हा? अरे खट्टा काय घेतो रात्री. हा काय झालं म्हणजे उंच देह म्हणजे माझ्या डोक्यात राष्ट्रपतीच तुझा बनायचं. देह आडवा होईल उंच देह म्हणतोय. राष्ट्रपती काय म्हणला परत सांग मला ते. राष्ट्रपती बनणार राष्ट्रपती राष्ट्रपती. आणि ते काय असतं? ते काय असतं आणि ती म्हणजे काय असतं माहिती का? ते काय असतं? ते काय कसं असतं माहिती का? राष्ट्रपती म्हणजे पोपट मेन माणूस आला. हा मेन मेन माणूस. कसं असतं हे खासदार आमदार हे बारीक सारीक नेते मंडळी ह्यांचा ठेकेदार म्हणजे राष्ट्रपती. होय हो. मला माहितच म्हणजे नव्हतं. कसं आमदाराला सांगितलं ना खडाखान हा हे खासदाराने मोजवायचा. असं असतं होय. बरोबर का नाही? काय तो खड्ड खांदायचा मुखात आणि मी मोठा होणार आणि मोठं देईल. काय लागलाय सांगाय आम्हाला? अरे तसंच असतं लागा. तुम्हाला काय माहिती बावळाट्यानं? राष्ट्रपती ना पंतप्रधानाचा बाप असतो. हा तो बाप आला मग त्याची आई. आई आता माझं लग्न झालं मग ती त्याची आई. अरे नालाय का तुम्ही लगा दोघं येडे करे. काय काय तुम्ही लगा सिच्युएशन ध्यानात घेत नाही. गोळ झाला इथं. सुसू काय म्हणला? अरे बावळाटा लग्न आधीच बारकस काय झालं ते. तुला अक्कल आहे का? तो आम्हाला गांडावतोय काय? ती एक बोल आहे म्हणजे लगा तुम्ही कसले रे हे कसलं गोळ आहे ह्यो कसलं कंपूजन आहे हे. कंपोजन नाही मग पण तुम्ही मला डोक्यात लग्न आधी तुला पंतप्रधानाचा बाप काय लागलाय सांग काय? हॅलो वराचा फोन आलाय जरा. आलो कुठं? हाय घेत गणपतीच्या कट्ट्या बसलोय. वराचा फोन आलाय. का गं? होय बरोबर देतो मी लगेच. 100 ना मला द्यायचे. चालतंय देतो लगेच आलो. नाही हे गावातली भागाडी बसलेत वाईज कडे त्यामुळे काय नाही ऍक्च्युली असे. बरोबर बरोबर हा 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 हो. 100 मला द्यायला लावल्यास ना. बस मला जावं लागणार अर्जंट मध्ये. कुठं? तुम्हाला काय करायची काय करायचंय माझी? राष्ट्रपतीचं गुन्हा सांगत असतो. राष्ट्रपती आणि तुडवायचा का रे? अबे लय तुडवी. मी जेव्हा जा म्हणेल तेव्हा आलायचं. उठायचं नाही नाही ते तुला डोक्यातच मी पाडील चापटील रस्त्यावर. मग. हा बरं एक माया बरं प्रार्थना म्हणा. काय बार हात जोडा. हा जोडाय मोकळे हात जोडतो मी सांगतो. जोड आहे बाबा. पैसे मी देतो. जोड जा का हा. तुझा सर्व योग तुझा घडावा म्हणा.
काय काय म्हणायचं परत सांग. सदा सर्वदा योग तुझा घडावा. सदा सर्वदा काय पळाला खाण येते आपल्याला गंडवून. तुला अक्कलच नाही लगे डोळ्याचा हात जोड. तुला तर कधी अक्कल येते काय माहित. शहाणे झाले पण ती लिहितरी शहाणं झालंय ती लागलंय कसल्या गोष्टी सांगाय भेऊ नको बापट्या. मी बेहला मोकळा आहे काय तू भेऊ नको मी आहे आपण मी बिलू कुणाला पप्याला कधी आता पप्प्याला मी बिलू. मग काय चला चला आपल्याला जेवाय भूक लागली आता जाऊ घराकडे. चल नीट चाल. लगा बापट्या काय तुझे हे असलं चालण्यामुळे मी तुझ्या बरी येत नाही लगा. मी वाकडा चालतोय का तू? लगा मी किती सरळ लगा वळब्या चालतोय लगा आणि तू कशाला म्हणतोय आला का मी धरून चालवलाय ना तुला. धरून चालवलाय लगा तू का बस. चाल बर मोकळा. मी लगा किती बरोबर चाललोय लगा कॅकड्या चाललाय बरोबर चाललाय होय. थांब पडशील त्या बारव बिरवत. मी धरून येतो तुला. तुझी बायको परत बोंबलं माझ्या नावाने. हे असलं चाललं तुझं मला नाही पटत. घेऊन फिरतो ही लोकांची यादी. दादाचं म्हणजे काम बोलतं इकास. दादाकडे इकासवर काय दुसरं विकास करायला अक्षरशः का 25-30 हजार का मी दिले तुला. अहो तुमचा एक अर्जनं मंजूर केला की त्या बारवचं काम सुरू केलं की मी. करावंच लागेल. अहो तुमच्या शब्दाला आम्ही मागे पडतो का? अय पप्या यार पुढे बघ की धडाकशील की. काम फळात ओढील ना तुझ्या. कुठे गेलता पतर? नाही काय दाखल की इकडे काय धावते पतर कुपन नाही गेलता काय? हा कुणाच आहे सरपंचाच आहे. पतर? आणि ही ती चिकन आहे ही कुणाच आहे? त्यांचंच आहे. बर जातो. जाऊ का? कुठे याटपटाच्या नादी लागता गेला असेल कुठे दादा तुला आकलीचा भाग आहे का? का? हा सरपंचाचा कसा गुपित घालण्यात आलाय बघितलं का तू? काय चालू गुपित झालं? काय चाललंय आता पप्या आला होता तिकडून बघितलं तू? आलता घ्या काय होतं त्याच्या पिशवीत? त्यापेक्षा तांदूळ होता आणि दुसरा चिकन होतं. अरे मग तीच तर मजा आहे ना. कशी काय? अरे रिशनिंग वरती आलंय चिकन. हो यशवंतराव तुमचा काहीतरी गैरसमज होतो या. का माहितीये का? बघ दादा कुपनवर कधी चिकन येत नाही. दादा बघ तुला एक सांगतोय मी. हे जर मी तुला सांगी वांगी म्हणलं असतं तर तुला पटलं नसतं. पण आता इथं पप्याला अडवल्या तू बघितले. पप्याने कुणाचंही सांगितलं होतं ती. सरपंचाचं आहे म्हणून आणि त्यात काय काय होतं? तांदूळ आणि चिकन होतं. तू कुणाचं होतं? अहो सरपंचाचं होतं अरे की. तुला ठेवलाय अंधारात आणि तुला लावली वही घेऊन निसता गावात सर्वे करायला. आणि ज्या स्कीमा येत्या त्या सरपंचानी घर भरायला ठरवली. गोरगरीब गेली सदस्यालाच नाही. तो गोरगरीबाला काय मिळायचंय तेव्हा? सरपंचाने मला अंधारात ठेवलंय. मग ठेवलायचं. अय अय आता माझं काय खरं नाही. अरे मी सदस्य असताना ग्रामपंचायतचा. अरे मग तू सदस्य आहे तरी तुला नाही. त्याचं जरा भान ठेव जाग्या. यशवंतराव उद्या मी तुम्हाला फोन करतो 8 वाजता तर गोडवानात या. अरे माझी खंबीर ताकद आहे तुझ्या मागं. खंबीर. काय करणार आहे तू? काय करणार आहे ती उद्या आल्यावरच करीन. काय गोडवून पेटवतो काय? गोडवा नाही पेटवणार. मी काय पेटवतोय ती उद्याच बघा आता तुम्ही. तू बिंदात जा. तुला काय करायचं ते कर. यशवंतरावचा तुला पूर्ण पाठिंबा आहे. गावाला घेऊन या. अख्ख्या गावाला दौंडी पिटवून. अरे एकटात लय झालं मी जातो. बर बर आईला लगाने तुझ्या दारात गाडी कोणी लावली अशी? अरे गाडी खायला आणली तुला माहित आहे कोणी तू? पडेल नाही. कशाला? या राईट टाकून येऊ जा. नको राईट बीट. मला लागली झोप मी चाललो झोपायला. तू राईट आण नाही तर आपलं होईल राईट एकदाच. जाऊ दे मी जातो बाबा. नको नको जाऊ दे मग तुला लगा राईट नाही आणायची मग काय नाही. जाऊ, आम जात. ए तुझं काय कारण माझ्याकडे बघायचं का? तो कोण आहे माझी? लगा सारखी लगा हात लावून नुसती बघती तू. नाही कसं आहे माहितीये का? तुला मी घरी नेली असती बरं का. पण आमची बायको लय आगाव आहे. तुला चापटीत पाडेल ते. नको येऊ नको आमच्या घरी. अहो अनिल राव काय बघता तुम्ही फोटो? फोटोग्राफ ती सारखी माझ्याकडेच बघते दादाजी. नाही ना बघायला नाही पाहिजे. मग तिला सांगा की तुम्ही समजून. बाबा टाकत माझ्याकडेच बघते. तुमच्याकडे बघायचं सोडून राव. तेव्हा आहे का ते असा ठेवलाय आणि नुसतीच माझ्याकडे बघते राहू दे. 3 दिवस झाले मी बघतोय तिचं नाटक. आता तिला नेली असती बरं का मी घरी. पण आमची बायकोला आगाव राव. सापटीत पाडील तिला. सुट्टी द्यायची नाही ती म्हणून मी नाही ना तिला. तुझं कारण नाही तिचं माझ्याकडे बघायचं कारण तुम्ही दाजी तसलं माझ्याकडे बघू नका तुम्ही बी. मी डेंजर माणूस आहे. काय जेवलाय का तुम्ही? बाजू जरा घ्या आता.
दाजीराव, तुम्ही माझ्या सुशासन द्यायलाच की ना हे कुठं माझ्या ध्यानातच नाही, माझ्या ध्यानातच नाही. पुढे जायचं तिकडं. काय लागा ह्या दाजीचं मला कळानच लागा. दाजी पेला का मी पेलोय तेच कळा मला आज. ना गड्यांची सुद्धा लय आकड झाली का. अरे घरी बोलवा यावं लागते. पोपट पळे पोपटे बसा. काम धंद्याच्या टायमाला चांगलं झोपा हाणतोय का तू. काय गरीबाकडे येणं केलं? अरे गरीबाकडे येणे म्हणजे आता ही पेरण्या चालल्यात, कुठं काय चाललंय, भिजवण चाललंय, गडी नाही मला म्हणून तुझ्याकडे आली. हा मला होय. हं. सुनीता पाणी आण. घ्या पाणी घ्या. चहा ठेव यशवंतरावला. फिल्टरच आहे ना. हा फिल्टर. जा यशवंतरावला चहा आण करून. वहिनी नको चहा बी. पोपट परत जर आलो ना वहिनी, हा. जेवाय करा कोंबडी कापा एखादी. नको नको आम्ही नाही जेवाय कुणाला सांगत, फक्त चहाचाच पामचार असतो. अगं चहा सुद्धा नको. पोपट घेतं माझं गडी थांबल्याचा का तुला बोलवाय आलोय मी. काय उसाची लागण बिगन काय गेल्या वर्षी आम्हाला बोलावलं भीमुग लावायला, यंदा नाही बोलावलं, दुसऱ्या बायका लावल्या तुम्ही. अहो वहिनी का मागच्या वर्षी हा? तुम्हाला मी बोलावलं होतं, पण अक्षरशः तुम्ही सांगा माझी किती नुकसान केली. 15 किलो 15 किलो पोपट शेंगदाणा आणला होता. 10 किलो शेंगदाणा तर बायांनीच खाल्ला आणि मी म्हणतोय का उगवा नाही. खाऊ द्या की, त्या दिवशी चतुर्थी होती म्हणून खाल्लं म्हणून काय झालं. अहो मग काय चतुर्थी काय तू माझ्या शेंगदाण्यावर आली होती होय? तुम्ही ग बसा. बोलून द्या नाही मला तर बायको बघा शापात. हा, मग पोपट सांग की तुला का बर शेंगदाणा जर माझा हितला असताना काय हा. वाटलं नसतं. अरे अक्षरशः बी मी ब्राझील वरून आणलं होतं. आणि बायांची बी चूक नाही बरं का. त्या शेंगदाण्याची चव लागली, जी त्यांनी भुगा पाडला ते 10 किलो शेंगदाणा संपवून टाकला. खाऊ द्या मरू द्या, तुम्हाला पुण्य लागलं. काय त्याला होतं चांगलं पुण्य लागलं आम्हाला. एवढं तुमच्याकडे सरता सरा नाही. वहिनी माझ्या इथं तुम्ही खाल्लाय शेंगदाणा जाऊ द्या मरू द्या, पण लोकांच्या इथं असं करू नका. नाही तर तुम्हाला रुपया द्यायची नाहीत. बायकाच बदलले आम्ही. बदलल्या ना. हा. हा आता त्या बायांना सांगू नका. नाही त्याच्यामुळं अक्षरशः पोपटची सुद्धा आबरू गेली. नाही जाऊ द्या मरू मी द्या. खाल्ल्यातोय त्यांची आबरू जायला. अहो, तसं नाही वहिनी. तुम्ही त्या बायांचं मुकादमी तुम्हीच होता की नव्हती मी. नव्हतं वय. नाही. अब आम्ही समजतोय की पोपटची मंडळी मुकादमी नाही, चांगल्या बाया असतील, असू द्या म्हणलं. मग ती तुझं उरत लवकर. संध्याकाळची लाईट येईल वाटतं आणि म्हणत होता मला. अरे लाईट यशवंतरावला 24 तास लाईट असते. अक्षरशः तुला सांगतो मी 25 HP चं इंजन आणले. भाकरी बांधून माझा हा भाकरी बांधून दे. बरं पोपटे. हा वहिनी लयच भीतुला का तू. ब्यावा लागतंय. तुम्ही कसं भेटा तुमच्या अय, मी चापटीत पडतो. मी अक्षरशः 2दा आहे ना हा. अंजलीला किचनवर उचलून आपटली होती. हा पाठवा. तुला का खुशाल सांग देण्याचं म्हणला की गप बसलाय. अगं बसायला लागतंय. पटकेस ये. मी कुठलं जातो. द्या खालच्या डोळ्यावर ना काळ्या डोळ्यावर. हा काय डोळ्या हा येतो येतो. लवकर ये. आलो डबा घेऊन. फसू नको. हा येतो जा तुम्ही. अय दादा, अरे इथं कशाला बोलावले मला गोरानं बशी. तुम्हाला नाही का म्हणलं रान पेटवायचंय? आता रामपेटाचं मग तळवड बिळवड हातारलाय. मला वाटलं जेवण ठेवलंय इथं. जेवण नाही, तुम्ही आमरण उपोषण करायचं इथं. कोणी मी वय हो. खायला दादा. हो, आमरण उपोषण मी सुद्धा धरलं असतं. यशवंतरावला तसली लय सवय. हे आंदोलन केली, हे रस्ता रोको केलं, सगळं करून बसला यशवंतराव. काहीच वांध नाही. मी सुद्धा धरलं असतं. म्हणून तर तुम्हाला सांगतोय तुम्ही धरा आमरण उपोषण. कसं आहे, दादा, ऐक जरा माझं. हो, मला धराय काहीच नाही. शेवटी मी पडतो विरोधक. माझ्यावर कोणी विश्वास ठेवणार आहे का. आता सरपंच म्हणजे तुझा माणूस आला हा आणि बरोबर. तू जर उपोषण धरलं तर माणसं काय म्हणणार, अरे सरपंचाचा माणूस असताना जर हा उपोषण करत असेल तर 100% सरपंच लाभाडे. दादा, प्रत्येक गोरगरिबाला चिकनचा हा लाभ मिळलाच पाहिजे. मिळणारच की. प्रत्येक स्कीमचा लाभ मिळलाच पाहिजे. ह्यासाठी तू आता बांधील राहिलं पाहिजे. तू उपोषणाला बस. तुला माझा जाहीर पाठिंबा आहे. असं म्हणताय? काही घडू दे, मी तुझ्या मागे. बर बर धरतो मग मी उपोषण. तसं बी मी आवलो जीवन. आणि बीम पण खाल्लंय चहा बिस्किट. अरे चहा बिस्किटाचं नसतं काय दादा. जेवलेलं काय होतं, भाकरी लगेच दिसती. चहा आणि बिस्किट गळून जाते ती. कस काय? ती नाही गळून येत. काय नाही होत. तू बस, मी तुझ्या मागे उभा. मग असं करा, 2-4 पुढं आणि चहा आणून ठेवा तिथं. आता म्हणजे मध्ये आधी खात जाईल ना. अरे सारखं नसतं खायचं ते. आता तू खाल्लंय म्हणून म्हणलं राहू दे. दिवसभर तीच खात बसीन आणि त्याला उपोषण म्हणतात होय तवा. आयला मग कसं हो, मला तर जमलं का. जमवायचं, सरपंचाच्या विरोधात उभं राहायचं ना तुला. आणि लोकांना बी चिकन भेटलं पाहिजे ना. भेटलं पाहिजे. गोरगरिबांचं चिकन घरी पोच झालं पाहिजे. मेला तरी तू उपोषण सोडू नको. नाही सोडत आता. हा, मी आता तुझ्या मी मागे. बसतोच अरे उपोषण. ते आण्याला पोपट्याला मी निरोप दिला होता.
सगळ्यांना सांगा अजून कशी आली नाही. हे दादा झोपू नका काय. लोकांना का नाही गरज जाऊ चिकन भेटायची येतात का नाही. अरे येते जरा दम काढ. अजून माहिती होती लोकांना. असली का माझ्या पोटात कावळ वरडायला लागल्यात. अरे मग तू पशी राहिले वरडलं खालीला का आणेल. दादा होय होय हाय हो म्हणजे आम्हाला वाटलं की असा इथे. लगा माझ्या मरणाचीच वाट बघताय का. नाही ना गोबड अजून शिदे आहे दादा. यशवंतराव मी जरा आता मुतून येतो. थांबे. दादा ज्याने उपोषण धरलंय त्याने मुतायचं नसतं. कसं का नाही तुम्हाला. अहो यशवंतराव बसतील माझ्या जाग्यावर. यशवंतरावने उपोषण धरलंय का तुम्ही धरलंय. अरे दादा ए दादा ए दादा ते लिखी देताना काय दिलंय तू उपोषणाला कोण बसणार आहे? मीच बसणार आहे. आणि मग मी बसून चालेल का? काय बी बस जाऊ नको पुढे. नालायकपणा करू नका. थांबा दादा चेक करू दे. हाय अजून नस दिल्ली पडायला लागली पप्प्याला सामान काढायला लावायचं. पप्प्याला म्हणा पुढे बघ. यार कसं सामान पप्प्याने धंदा चालू केलाय नवीन कशाचा. मैतीचं सामान. ए पोपट्या दादाला मारायचं विचार काय तुला. म्हणूनच बघा तुम्ही दादा ह्यांचं काय ऐकू नको ह्या पेताळांचं अजिबात काय होत नाही तुला. तू फक्त दम काढ. तू दम काढ तुला शिखण मिळणार. अगं मी गोरगरिबासाठी लागा गोरगरिबाच्या मुखात जावं त्यासाठी उपोषणाला बसलोय. अन्न त्याग केलाय. हा मग अहो याच्याऐवजी तुम्ही चिकनच्या दुकानात ना 1-1 किलो वाटलेलं परवडलं. हे काय खेळ. गेला का दादा बघा यायला का. गेलं काय ए, झोपू द्या. दादाला झोपू द्या. दादा ए दादा गेलं काय ए दादा ए हं? आता दादा 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 लय गेला वाटतं दादा. मला चक्कर आलती. अरे दादाला का काय तुझा नालायकपणा लावलाय तू. अरे पोटात काय नसल्यावर काय होणार. पोटात काय मग तुला कोणी ए, सांगितलं उपोषण. दादा लय बोलायला लागला. दादा मागे सुरू मस्त टिकून. इकडे अटॅक यायची वेळ झाली आम्हाला वाटलं गेलं. पोपट गोर गरिबांना चिकन ही मिळलंच पाहिजे. शिकण मिळलं पाहिजे. कसं आहे माहितीये का 2 तुकडे खाल्ल्याशिवाय 2 गोष्ट तरी जातेच का पोटात. दादाचं बरोबर आहे ती. दादानी फक्त चाकण्यासाठी धरलेलं आहे उपोषण. ए, दाजी सकाळ आपल्या गावचं जाव आहे की सकाळ उपोषण धरायसाठी इथं आल्यात पाठिंबा द्यायला. काय तमाम लोक आल्या ते. वा वा अरे 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 ह्या सरपंचाचा पत्ता आहे का नाही कुठं. बघ तूच बघ मला पटलं आता. तुझाच माणूस आहे. यशवंतराव तुम्ही म्हणताय तेच बरोबर आहे. अहो. त्यांनी मला अंधारातच ठेवलंय आणि मला आता त्याच्यासाठी उपोषण कडकच केलं पाहिजे. अजून किती अंधारात ठेवलंय ही तुला अजून माहित नाही. अहो सकाळी माझ्या देखत सूप पेलंय कोंबडीच्या चिकनचं बनवून 2 वाट्या. तुला का वास सकाट नाही. तुम्हाला राव कसलं वास सुद्धा दिलं नाही राव. अजिबात नाही अजिबात नाही. कसलं राव म्हणावं लागेल सरपंच. जीवाला जीव दिलाय दादानी त्यांच्या राहून काय केलंय हे. केलं हे. चुकीचं केलं राव सरपंचानी. आंदोलन अजून कडक करणार आता. अजून? आता काय करणार. माझं जीवन संपलं तरी चालेल पण तुम्ही माझ्या मागणं पाठिंबा द्यायचाच. द्यायचंच. पप्याला फोन कर. आता जेवण- इन्कलाब. चिंता पप्याला फोन करा. हा. सामान तयार ठेव म्हणा. तुझ्या थोड्या वेळात. मागला आम्ही तुझं खांदेकरी आम्ही. ए, आता मरणाचीच वाट बघताय का. नाही तसं दादा कधी तुझं अचानक काय झालं. तूच तुला म्हणला. का आनंद- situation देणार आनंद घ्यायचा? पोपट्या. बरं जाऊ दे मला मुलं. ए, दादा दादा लागा तू जाऊ नको. डॉक्टर झाला चेक केलं मुतून म्हणले ना मुतून आलाय तू. संपला विषय तुझ्या उपोषणाचा. डॉक्टर तरी काय कधी उपयोग यायचं? नाही. अरे यायचा टाइम झालाय. केला आता डॉक्टर 2 मिनिटात. लगेच थोडी गळगाळ. उपोषण कसं झालं पाहिजे कडक. आणि अहो, पण इथं वास कडक येतो होईल ना तुला, वास. सगळं.
थांबा काय होत नाही. यशवंतराव वाशीत का हे दादा हे पेंटीत ओके, मुतलं वाटतं. गा बस. मुतलाय का नीट बघ. नाही नाही ना बरं एक काम करतो जाऊन या बाबा डॉक्टरला आम्ही सांगू पैसा उद्योग काय. डॉक्टर मॅनेज करतो मी, येतो जाऊन. जाऊन या येऊ का तिकडं पड नको पटक्याच या. चक्कर कर मारा दमानी जा. जाऊ, जाऊ. दमानी. 2 मिनिटं ये लवकर जाऊ. हो आता गेलं काय आणि तू का ए, पडतोय थांबला का त्याच्या पोटात अन्नाचा कण नाही का तुम्ही लावली त्याची चेष्टा. चला बोकड धरून ये रे दादाला लघवीला जाऊ दे. गेलं दादा लघवीला हे गेलंय का कुठं काय पडलाय. यशवंतरावनी त्यांच्या डोक्यात खोळ भरले आणि हे नालायक माणूस आहे. ए, कान पाहिले ना तुमचा आता. मी कान पडलाय मी तडाख्यात पाडतो. होय. पाठी आणि हो कुठून दगड आहे ती? तुमच्यासाठी मी इथं त्याला उपोषण करायला लावले. कोठे दगड घे तू. नको नको लगेच थांब उपोषण करायचं ते मेले हो. काहीच होत नाही. ते जरी मेला हा तरी त्याच्या पोराबाळांना जी काय लागणारे खर्च ती यशवंतराव करणार आहे. कसलं आहे बा त्यांचा विचार आहे. वा विचार, वा. म्हणजे मेलाच पाहिजे काय मरून देणार नाही दादाला मी. नाही का? मग उपोषण सोडायला लागेल सरपंचाला सुट्टी नाही. चिकन ही मिळालंच पाहिजे लोकांना. तुमच्या नादानी दादा संध्याकाळ पुतर कसा घेणार जाणार 100%. तुम्ही तुम्हाला खपणार. तुम्हाला थांबायचं थांबा, आता निघाहीत ना. निघा ना तू पोपशा दगड घे. आज याचा फैसला करून टाकतो. चिकन मिळलं पाहिजे का नाही लोकांना? मिळायला पाहिजे ना. अरे, तुम्हाला बी डोक्यात खायला पाहिजे का नाही? हा? अन? माझा बोला. तर अय. अहो, पेलंय ते हाणाल डोक्यात मेंदू बिंदू बाहेर काढेल तुम्ही राहायला वाकडे जाताय हो. आणि ह्यांना काय दाजींना आणलंय म्हणजे काय तुम्ही आमदार झाला काय? दाजी सांगा त्यांना. दाजी बोला की काय 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 करताय तुम्ही? नुसतं काव काव करू नका. इथं चिकन मिळलं पाहिजे. मिळायला पाहिजे ना चिकन. मग ह्यांना सांगा की ही का नालायकपणा करतात. आम्ही कशाला बसलो इथे? कशाला बसलो रे? मग काय म्हणू हो ह्यांना समजून सांगतो का कसं आहे. यशवंतराव तुम्ही शांत बसा की पोपट्या तुला बिले मारील आता मी. मारील म्हणजे बसा. करतील नाही दादा कसा येईना अजून? दादा पडला नाही तिकडे. आणि आता. दादा येई नाही गेला वाटतं. दादाला बघा. दादा? दादा तिकडे जर मरून पडला तर हा. अवघड व्हायला इथं. ए तुम्ही नका नका मारण्याची भाषा करू. मग येई नाही अजून. काय झालंय राव तुम्ही ऐकत जा यशवंतराव. हा, बोला नाही आता सगळे ग्रामस्थ इथं आले. त्याला मला माझं 2 मिनिटं म्हणू का थोडं व्यक्त करावंच लागेल. त्याशिवाय ह्या चिकनचा छडा लागणार नाही काय. तेव्हा तुम्ही थोडीशी सिच्युएशन ध्यानात घेऊन मी माझे जरा मनोगत व्यक्त करायला सुरुवात करतो. का बस आले पिऊन. तो का बस तुझं काय रे. हा? इकडं आपली बघ माणसं किती आपल्या मागण्या ह्यांच्या कोण हा आणि कसं आहे दादाला मी भावपूर्ण श्रद्धांजली देऊन माझ्या मनोगताला सुरुवात करतो. बस वाजवा तुम्ही. कान पाहणे तुझं पूर्ण श्रद्धांजली का? दादा मेलाय वय. अरे म्हणजे ते काय मला म्हणायचं होतं भावपूर्ण हार्दिक स्वागत दादाचं. दिवसभर उपाशी राहिलेले ही सिच्युएशन तुम्ही ध्यानात घेत नाही. नालायकपणा करू नका तुम्ही. थोडासा दम काढा. बोलायचंय अजून. आता नारळ आणायला पोपट नारळ आणायला लावला काय? राहणे इथं काय मोठं उद्घाटनाचा कार्यक्रम आहे नारळ आणायचा. कसं असतं दादा जर कुठं काय झालं दादाचं टाकला तर नारळ फोडून त्यांचं ते पुढचं काम करावं लागेल ना. मग काय तसं कसं होणार ते. म्हणून दाजी. तुम्ही दाजी माझं काय चुकतंय काय? चुकतंय तुमचं काय. लगा माझं चुकतंय म्हणजे तुम्ही सुद्धा नालायकपणा करायला लागला इथं. दारू पिऊन आल्यात डोकं. तुम्ही बोल नका. तुम्ही थांबा 2 मिनिटं. आणि तू बोल तर इथं दादानी सकाळपाशी उपाशी राहून हा चिकनचा छडा लावण्यासाठी हा. आज जे उपोषण धरलंय ह्या नालायकांना कोणाला जमलं नाही. या दादाने करून टाळ्या वाजवा. जरा टाळ्या वाजवा की. टाळ्या वाजवा तुम्ही. तुम्ही राव जावाय गावचं. टाळ्या वाजवल्या चिकनचं पाहिजे. कसं आहे माहिती हे चिकनचा विषय आहे सगळा. हा कसं आहे चिकन आळणी असो तिखट असो आणि बकरी कुठली सुक्का असो सुका असो हा या तिन्हींचा प्रकार कसा आहे. चिकन मध्ये भरपूर प्रकार आहेत. हा. त्याचा छडा हा लागलाच पाहिजे. ते आळणी कोणी खाल्लंय तिखट कोणी खाल्लंय आणि सुक्कं कोणी आणि खाल्लं. सुकं कोणी खाल्लंय. ही 3 पद्धतीची माणसं मला माहिती आणि आता मारीला शांत बस. दादा कुठे गेलाय? माणसं ती 3 3 आणि सरपंच प्याला हा सुक्क आप्पानी खाल्लं हा रश्यातलं यशवंतराव निवडलं आणि हिथं आलंय हा. डेकोर द्यायला. हा का? तसलं नालायकपणा करू नका. दादानी
आमच्या ते केलाय चिकनसाठी चिकनसाठी दादा चिकन सगळ्याला मिळलंच पाहिजे मिळलाच पाहिजे मिळलंच पाहिजे मिळलंच पाहिजे चिकन सगळ्यांना. दादा धीर जरा धीर सोडू नको फक्त तू आकाश दादा आज ही ग्रामस्थ सगळे आपल्या जमा झाल्यात ह्यांना एक माझे 2 शब्द मनोगत व्यक्त करतो. काय नका मनोगत व्यक्त करू तुमचं नालायक तसलं बोलूच नका भाषणात. ए आणि तुला सांगतोय मी आत्ताच एकदाच माझी विभ्रात जिल्हा शेती 2 पिकाची जास्त काढेल आणि तुला केळात बसवेल. एक पीक चांगलं काढा मग 2 पिकाचं बघा. मग दोन अक्षरशः पिकाचं बघा. आज ग्रामस्थांना तुम्हाला सांगतो आपले दादासाहेब तुमच्यासाठी उपोषणाला बसल्यात. अक्षरशः तुम्हाला सांगतो सकाळपासून अन्नाचा कण सुद्धा दादानी खाल्ला नाही. ए दादा दादा तू काय खाऊन आला काय? नाही पोटात काय नसल्यामुळं असं ढेकर हा ही दादाला पोटात काय नसल्यामुळं पूर्ण ढेकर यायला लागलं. अक्षरशः तुम्हाला सांगतो दादानी तुमच्यासाठी सकाळपासून उपाशी राहण्याचं धैर्य अजिबात सोडलेलं नाही आणि हिथून पुढे पण सोडणार नाही. सोडणार नाही खपणार पण सोडणार नाही. ए आणि लाव जाणार थोड्याच वेळात दादा कैलासवासी. विकास महत्वाचा आहे. हा विकास महत्वाचा आहे. हा बरोबर आहे. लोकांपर्यंत प्रत्यक्ष पोचली पाहिजे. हेच माझं ध्येय. हा. असलं 100 जीव जरी दादापाशी असतं ना ती सुद्धा दादाने लोकांसाठी दिलं असतं. बघा. दादा ढेकर नेमकं कशाच आहे काय झालंय पोटात ऍलर्जी झाली. तिकडे जाऊन काय खाऊन नाही ना तू? मला जवळ वाटतंय ते हलकीकडे जाऊन 2 वडापाव खाऊन आलेले दिसतंय. तो इथे वडापावचा. कांदा खाल्लाय काय ए, आणि काहीतरी म्हणू नका. अरे ते जर चेहरा सांगतोय की लय खाल्ल्यागत, लय खाल्ल्यागत. चेहरा सांगतोय पटलंय फुगलंय. लय खाल्ल्यागत. आता काय राव का काय झालं काय ते उपोषणाला बसले आणि कोण बसले उपासनात? पण बसले. आता बघा की तुम्हाला दिसा ना किती कार्यकर्ते आले. काय? चिकन मिळलंच पाहिजे. मिळलंच पाहिजे. ए यार काय पांढरा माल केला रे तुम्ही मला अंतरात ठेवलं. हो दादा तुम्हाला कसं कळणार तेव्हा लाईट गेली राव ती कशाला अंधारात ठेवत्याल? असं सरपंच काय तसा माणूस आहे काय? ए आणि अरे अंधारात ठेवलं म्हणजे अक्षरशः सरपंचानी काही गोष्टी दादाला सांगितल्या नाही. दादा पण हे उपोषण कसं चाललंय मला काय चिकन चिकन आणलंय चिकन. यार काय कसलं चिकन तुम्हाला माहित नाही खाऊन आलाय की घर नाही खाऊन आलो याचं. मग काय आहे का? आहे का? मग बघा. कशाला खाऊन आले तर हे तर आम्हाला सांगता काय कसलं चिकन? दादा अरे काय तमाशा लावला ह्यो? अहो तुम्ही जनतेच्या मुखातला हाडूक ओढून खाल्लंय. बरोबर. बरोबर. मग असं घेऊन खाऊन इथं आल्यात. जनतेला मी म्हणलं "बे, तुम्ही चिकन खाऊ नका." आता चिकन खाऊ नका. मग? तुम्ही सगळे घरी नेल्यावर जनतेला काय राहायची? नका घरी नेलंय म्हणजे आम्ही का चिकन खायचंच नाही होय. अहो खाकी मग फुकटचं फुकटचं दादा? चिकन तुम्हाला आणि जनतेला म्हणताय आमकं नाही. आणि कुणी खाल्लंय फुकट चिकन? दादा सांग बाबा तुझ्या भाषेत तुझाच माणूस आहे. ए पप्या तू नेला का नाही? काल आम्हाला भेटला यशवंतरावला ना आम्हाला भेटलं की आणि दाखवलंच चिकन आणि तांदूळ. मग आम्ही ओळखलं की तांदूळ चिकन. मग मग मी आलतो घेऊन यांनी सांगितलं तुम्हाला. चिकन सांगितलं त्याला आणायला. बरोबर. चिकन गेलं कुठं बाकी जनतेचं? अरे काल मी नाही आपण तिघ जण कट्ट्या बसलो होतो गणपतीच्या मग काय आणि तिथून मला फोन आला बंद. तर ते फोन मला केला सरपंचांनी. सरपंचांनी मला काय सांगितलं की पप्या तू लवकर इकडे ये. तेव्हा बाहेर गेलं. बाहेर गेल्यामुळे मला सांगितलं त्यांनी तू चिकनच्या दुकानात जा आणि तिथून तू चिकन घेऊन ये. अरे पप्याला काही मटन सांगितलं यायचं कधी लागा न्यायला लागा तेव्हा यायचं म्हणजे तुला फोन बिन करायचं 1 किलो करायला लावले. काय लालीपाप टाकलेत का? लॉलीपॉप कसला लॉलीपॉप? नसतोय खायचं ती लालीपाप तुला माहित नाही. लॉलीपॉप म्हणतात ना काय टाकलेत की लागा तेच 2 की काय लालीपाप असेल ते. आणि ते व्यवस्थित घेऊन जा. ते सरपंचाला सांगितलं पेमेंट सोडाय. बरोबर मी करतो फोन. आलेत का बघ बरं. हा आले एक पेमेंट आले बघू मी फोन आले करतो. आणि व्यवस्थित घेऊन जा चिकन. दे. काय लागा पप्याला सरपंचाच्या खात्यावर तुझं काय जावा घरी घेऊन जा. जाऊ का? पैसे वाढून ठेवतात. हा ठेव मांडून. आणि तिथून आल्याच्या नंतर चिकन घेऊन आलो. आता मग दुसरं एक काम होतं मला. सरपंचांनी सांगितलेलं की गोडवानाचा आणि कुपान घेऊन ये मी तुला 50 रुपये देईन. पप्या काय? व्यवस्थित नेऊन सरपंचाच्या घरी नेऊन दे, नाही तर एकचिल बिकचिल मध्ये. म्हणजे मी त्यातला वाटतो का? मग काय हे कायचं म्हणलं मी अख्खं गोडवून का रात्री दिकलं असतं लागला सांग काय हा
आणि माघारी आलो मग तुमची ना आमची गाठ पडली आणि झाला असा बाल्ल्या मग. तरी यशवंतरावला म्हणतो होतो गैरसमज होईल. अरे दादा कसं आहे माहिती का, मला कसं वाटलं सरपंच काय कधी विकत नसेल तर काय मी सरपंचाला कधी बघितलं नाही. त्याच्यात सारखं आमंत्रण म्हणलं चिकन जरी घरी नेत असेल 100% हे कुपनाचा माल असेल. यशवंतराव ह्याच्यामुळे मला शंका आली. यशवंतराव जनतेचं तेवढं प्रेम आहे आमच्यावर म्हणून आमंत्रण त्याच्यामुळे तुम्ही सांगतो. फुकट खायला असता. हा. बरोबर आहे तुमचं खरं आहे, पण त्याच्यामुळे आम्हाला एवढी मोठी शंका आली ना की आज विकत न खाणारा माणूस जर आज विकत नेतोय त्याच्यामुळे शंका आली मला. तुम्ही आलं नसता तर हे मेलं असतं की तरी बरं का बाप्या, हा. तरी मी दादाला म्हटलं बरं का, हम्म. सरपंच जरी माझा विरोधक असला हा. तरी असलं कृत्य कधी सरपंच करणार नाही. पण दादानी बी लय मनावर घेतलं. दादा बी ऐका